नमस्कार मित्रांनो. MPC अंतर्गत टॅक्स असिस्टंटची जाहिरात आली होती बघा 2023 मध्ये. तर वेटिंग लिस्ट जाहीर करण्यात आलेले आहे मित्रांनो. तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच होणार आहे. तर डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, टॅक्स MPC अंतर्गत टॅक्स असिस्टंट या पदासाठी जाहिरात आली होती बघा 2023 मध्ये. त्याची वेटिंग लिस्ट जाहीर झालेली आहे. आणि आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार तुमचं? 1/12/2025 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट आवश्यक आहेत. तर यादी बघू शकता कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहे. बघा मित्रांनो, कागदपत्रे पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी सादर करायची कागदपत्रे. बघा खाली काय दिलेलं आहे. कागदपत्रे पडताळणी समयी खालील प्रमाणपत्राच्या स्वय संशयित सेल्फ अटेस्टेड प्रती बघा 3 संचामध्ये खालील क्रमानुसार कार्यालयात सादर कराव्यात. तसेच सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी समय सोबत आणावेत. बघा मित्रांनो, फर्स्ट बघू शकता इयत्ता 10वी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र. इयत्ता 12वी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र. थर्ड बघू शकता पदवी परीक्षेची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र. फोर्थ बघू शकता जन्मतारखेचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, SSC उत्तीर्ण प्रमाणपत्र. खाली 5 बघू शकता विहित नमुन्यातील अधिवास प्रमाणपत्र, म्हणजेच डोमोसिल हे सर्व कॅटेगरीना कंपल्सरी आहे प्रमाणपत्र. तर खाली बघू शकता 6 नंबर विहित नमुन्यातील जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट मागासवर्गीय असल्यास. 7 नंबर बघू शकता विहित नमुन्यातील जात वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी मागासवर्गीय असल्यास. खाली 8 नंबर बघू शकता उत्पन्न व प्रगत गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू असल्यास. 1/4/2022 ते 31/3/2023 वित्तीय वर्षातील. खाली 9 नंबर बघू शकता दोन जबाबदार व्यक्तीकडून आपल्या चरित्राचे दाखले. 10 नंबर बघू शकता तुम्ही महिला उमेदवाराच्या बाबतीत विवाहानंतर नावात बदल झाला असल्याचा दाखला, विवाह प्रबंधक, राजपत्रित अधिकारी यांचा दाखला किंवा राजपत्राची सही, राजपत्राची प्रत. खाली 11 नंबर बघू शकता तुम्ही MSCIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र रुजू झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत सादर करणे आवश्यक आहे बघा. 12 नंबर बघू शकता तुम्ही मराठी टंकलेखाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट, अर्हतेचे शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र. तर दिव्यांग, अनाथ आणि माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना रुजू झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत सादर करण्याबाबत सूट असेल. फक्त हे दिव्यांगसाठी सूट असणार आहे, बाकीच्या ते कंपल्सरीच आहे. खाली बघू शकता 13 नंबर खेळाडूबाबतचे प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र अहवाल खेळाडू प्रवर्गात निवड झालेल्या उमेदवाराबाबतच्या बाबतीत. खाली 14 नंबर बघू शकता शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याबाबतचा दाखला लागू असल्यास. 15 नंबर बघू शकता तुम्ही अनाथ असल्याचा दाखला व लागू असल्यास. 16 नंबर बघू शकता कर सहाय्यक परीक्षा 2023 आयोग शिफारस पत्र. 17 नंबर बघू शकता परीक्षेच्या वेळी सादर केलेले ओळखपत्र अतिरिक्त आणखी एक ओळखपत्र, उदाहरण आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र म्हणजेच इलेक्शन कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स. खाली 18 नंबर बघू शकता खुल्या महिला प्रवर्गातून निवड झालेल्या महिला उमेदवारांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पडताळणीकरिता विभागीय आयुक्त महसूल यांच्या समितीसमोर सादर करण्यासाठी तहसील कार्यालयातून साक्षीकृत करून आलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पडताळणीविषयी कागदपत्रे सादर करावीत. 19 नंबर बघू शकता माजी सैनिक विषयक कागदपत्र प्रमाणपत्रे माजी सैनिक प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना बाबतीत. 20 नंबर बघू शकता नवीन साक्षरकरण नमुना संपूर्ण माहिती भरलेला 3 प्रतीचा. बघा मित्रांनो, ही लिस्ट आहे बघू शकता तुम्ही. तुम्हाला एवढे डॉक्युमेंट कंपल्सरी आहे. तुम्हाला या सर्व डॉक्युमेंटचे 3 3 सेट काढायचे, 3 3 झेरॉक्स काढायचे आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे. तर सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जा. जर डॉक्युमेंट मिस असेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. तर डॉक्युमेंट एक पण मिस करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.